जालना ब्रेकिंग. जुना मोंढा परिसरात भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या. हल्लेखोर दुचाकीवरून फरार. जालना शहरातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या जुना मोंढा परिसरात भरदिवसा एका 40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची थोडक्यात माहिती. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्ष. घटनास्थळ जुना मोंढा परिसर, जालना. सदर बाजार पोलीस ठाणे हद्द. हल्लेखोर 2 अज्ञात तरुण, दुचाकीवरून आलेले. सध्याची स्थिती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 3 पथके रवाना. नक्की काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार जुना मोंढा परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी एका 40 वर्षीय व्यक्तीवर मागून अचानक हल्ला केला. धारदार शस्त्राने सपासप वार करत त्यांनी या व्यक्तीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हत्येचे कृत्य केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांची कारवाई. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोप पकडले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जुन्या मोंढ्यामध्ये जय मा हॉटेल आहे. तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे. 40 वर्षाचा युवक असावा. त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम 3 टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे. सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे. इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करू. काय कारण आहे? कारण अजून प्राथमिकच आहे. सध्या काही कळालेलं नाही. फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवण्यात. कशाने वार करण्यात आले कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल.